पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून 5 देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज ते नेदरलँडला पोहोचणार आणि यावेळी पंतप्रधान मोदी नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर, राणी मॅक्सिमा आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी संवाद साधणार आहेत. या भेटीमध्ये सेमी कंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, जलव्यवस्थापन, व्यापार आणि हायटेक सहकार्यावर विशेष भर दिला जाणार आहे. शिक्षण केवळ अक्षरांची ओळख नसून ती मानवी अस्तित्वाशी संबंधित बाब आहे असं नमूद करत सर्वोच्च न्यायालयानं मातृभाषेतून शिक्षणाचा मार्ग मोकळा केलाय. राजस्थानातल्या राजस्थानी भाषेच्या प्रश्नावर सुनावणी करताना न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलंय की मुलांना त्यांच्या समजणाऱ्या भाषेत शिक्षण मिळणं हा केवळ शैक्षणिक किंवा प्रशासकीय विषय नाही, तर तो त्यांच्या अस्तित्वाशी निगडीत मूलभूत अधिकार आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठानं राजस्थान सरकारला राजस्थानी भाषेला प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता देत मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिलेत. पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. शहरातलं तापमान घटलंय. उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही सुखद बातमी आहे. पुणे शहरातल्या वातावरणात मोठी घट झाली आहे. पुढचे 2 दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. शहरातल्या अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा घसरलाय. गेल्या काही दिवसात शहरातल्या अनेक भागात तापमान हे 41 अंश सेल्सिअस डिग्रीवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. पण आता तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय, त्यामुळे मोठा दिलासा पुणेकरांना मिळतोय.